कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच पॉईंट डिस्कस केले सार्वजनिक वित्त या चॅप्टरमधील. त्यामधील सार्वजनिक वित्त असेल, अर्थसंकल्पाचा इतिहास किंवा गुणधर्म असतील, अर्थसंकल्पाचे प्रकार होते, सार्वजनिक निधी, धनविधेयक या गोष्टी ज्या आहेत इथंपर्यंत आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत देसले सरांच्या पुस्तकामधून. तर आजचा व्हिडिओ आपण पार्ट 2 असणार आहे. ह्याचाच आपण कंटिन्यू करणार आहे सार्वजनिक वित्त या चॅप्टरचा. तर आज आपण वित्त मंत्रालयापासून वित्तीय समित्या ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण आजच्या चॅप्टरमध्ये बघणार आहेत. तर आजच्या व्हिडिओला जे आहे ते सुरुवात करूया आपण. तर पहिला असेल आपल्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट आहे वित्त मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. वित्त मंत्रालय म्हणजे पहिल्यांदा आपण एक एक करून बघूया सर्व. भारतीय संघ राज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी काय असते? केंद्र व राज्य दोघांवरती असते. त्यांच्या कार्याचे वर्गीकरण काय केलेलं आहे? त्याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये राज्यघटना, कायदे, सूची व अलिखित नियमांवर आधारलेले असते. केंद्र सरकारात आर्थिक कार्याची जबाबदारी जी असते ती वित्त मंत्रालयावरती टाकण्यात आलेली आहे. केंद्र सरकारचे आर्थिक व्यवहार, त्याचबरोबर आर्थिक प्रशासन, राजकोष, कर व वित्तीय कायदे, तसेच वित्तीय संस्था, भांडवली यंत्रणा आणि सार्वजनिक ज्या उद्योग असतील किंवा केंद्रीय अर्थसंकल्प जे आहे ते वित्त मंत्रालयाचे विविध विषय आहेत हे तयार करत असते. एकीकडे महसूल विभागामार्फत जमेची तरतूद करणे आणि दुसरीकडे खर्च विभागामार्फत विविध मंत्रालयासाठी खर्चाची तरतूद करणे, त्यासाठी नियमन व समन्वय राखण्याचे कार्य जे आहे ते वित्त मंत्रालय करत असते. तसेच वित्त मंत्रालयामार्फत अंतर्गत आर्थिक व्यवहार विभाग आहे, तसेच खर्च विभाग, महसूल विभाग, निर्गुंतवणूक विभाग, सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभाग असे सर्व विभाग या ठिकाणी असे टोटल 6 विभाग कार्यरत आहेत. वित्त मंत्रालयामध्ये पुढील नागरी सेवा मोडतात. पहिला असेल भारतीय राज्यसेवा म्हणजे आयकर, त्याला आपण म्हणतो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इन्कम टॅक्स. त्याच्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये सीमा व अप्रत्यक्ष कर, कस्टम आणि इनडायरेक्ट टॅक्स. भारतीय आर्थिक सेवा, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस. भारतीय नागरी लेखा सेवा, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस. आणि भारतीय खर्च लेखा सेवा, त्याला आपण कोस्ट अकाउंट सर्व्हिस असं म्हणतो. तर ह्या ज्या सेवा आहेत नागरी सेवा त्या ह्याच्यामध्ये ह्या मंत्रालयाअंतर्गत मोडत असतात. आर्थिक व्यवहार विभाग, या विभागाचं कार्य काय आहे तर आर्थिक धोरण ठरवणे, त्याचबरोबर राजकोषीय धोरण, सार्वजनिक वित्त, चलनवाढ, सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन, भांडवली बाजार याबाबत धोरणे ठरवत असते. आणि काय परकीय कर्ज देणे, परकीय गुंतवणूक आणि परकीय चलन साठा असेल यावरती देखरेख करण्याचं काम असतं. तसेच नाणी, नोटा व पोस्टाचे तिकिटे, स्टेशनरी उत्पादन करणे. या विभागांतर्गत कार्यरत असणारा अर्थसंकल्प विभाग, त्याला बजेट डिव्हिजन आपण म्हणतो, अर्थसंकल्पीय कामकाज पार पाडत असतो. लक्षात ठेवा, अर्थसंकल्पीय विभाग जो आहे तो आर्थिक व्यवहार विभागांतर्गत येतो. 2003 ते 2017 विभागांतर्गत FIB, फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड कार्यरत होते. 2017ला ते बंद करण्यात आले. तसेच फेमा कायदा 1999 या विभागांतर्गत येतो. आता हे काही विभाग आहेत आपण महत्त्वाची फक्त माहिती बघणार आहे, आपल्याला डीपली क्वेश्चन येत नाही. खर्च विभाग, त्याला आपण डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर म्हणतो. काही विभागाचं कार्य केंद्र सरकारच्या खर्चाची बाबी हाताळणे, तसेच वित्तीय व्यवस्थापन यंत्रणा, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन यंत्रणा त्या हाताळणे. तसेच राज्यांना हस्तांतरित केलेले स्रोत असतील पैशाचे, वित्त आयोगाच्या शिफारसी असतील त्याची अंमलबजावणी करणे, केंद्रीय वित्तीय वेतन आयोगाच्या शिफारसी असतील त्या लागू करणे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. तसेच महालेखापाल, ज्याला आपण CGA म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स, ही खर्च विभागांतर्गत कार्यरत असते. पुढील विभाग असेल महसूल विभाग, रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्याला आपण म्हणतो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर जो असतील तो ह्या अंतर्गत सांभाळला जातो. ओपीएम उत्पादनावर नियंत्रण ठेवून नष्ट करत असते. कर सुधारणा राबवणे, तसेच कर धोरण विकसित करणे ह्या गोष्टी येतात. CBDT किंवा अप्रत्यक्ष कर संबंधित CBIC हे 2 विभाग आहेत ते महसूल विभागांतर्गत कार्यरत करत असतात. पुढील आता आपण बघणार आहे अर्थसंकल्पामध्ये काय कार्यपद्धत आहे, त्याच्या व्याख्या आणि त्रुटी काय आहेत ते आपण एक एक करून माहिती बघणार आहे. तर सुरुवातीला राजकोषात पुढील वर्षी जमा होऊ शकणारी रक्कम आणि खर्च होऊ शकणारी रक्कम याचे अंदाजपत्रक ते वर्ष सुरू होण्याआधी तयार केले जाते. या अंदाजपत्रकाला संसदीय भाषेमध्ये कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र असे म्हणतात. वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहारांतर्गत, लक्षात ठेवायचा प्रश्न आला, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागांतर्गत कार्यरत असणारा अर्थसंकल्प विभाग अंदाजपत्र तयार करत असतो. या कामी या विभागाच्या वित्त मंत्रालयाचे महसूल विभाग तसा खर्च विभाग यांची मदत घेतली जाते.
हे विभाग वार्षिक वित्तीय विवरणासाठी अनुक्रमे व जमा व खर्चाचे आहे ते रकाने भरून काढतात. हे वार्षिक अंदाजपत्र कसे तयार केले जाईल, कसे सहमत केले जाईल याचा जे आहे ते आढावा घेत असतं. तर हे सर्व आहे त्याचा आढावा कसा घेतला जातो ते कळतं. पहिल्यांदा अर्थसंकल्पीय परिपत्रक तयार केलं जातं सप्टेंबरमध्ये. तर आपण एक एक करून सविस्तर माहिती बघणार आहे आता. 12 सप्टेंबरपासून एप्रिलपर्यंत काय होतं. पहिल्यांदा असेल अर्थसंकल्पीय परिपत्रक. बजेटची माहिती ह्याच्यावरती 100% 1 ते 2 प्रश्न असतात. अर्थसंकल्पीय परिपत्रक पुढील वर्षात अंदाजपत्रक तयार करायचे, त्यासाठी काम जे आहे ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होते. सप्टेंबरमध्ये वित्त मंत्रालयाचे जे अर्थसंकल्प विभाग आहे हा विविध मंत्रालयांतर्गत पर्यंत अर्थसंकल्पीय परिपत्रक पाठवतो. प्रत्येक मंत्रालयाने स्वतःचे जे काय अंदाजपत्रक बनवायचे आहे त्यासाठी परिपत्रक जे आहे ते मार्गदर्शन ठरणारे असते. या परिपत्रकाद्वारे मंत्रालयाने व त्यांच्या विभागाने अर्थसंकल्पीय वर्षात काय साध्य करायचे आहे याचे मार्गदर्शन किंवा जमा व खर्चाचे प्रपत्रे असतील त्याच्या जी आहे ती कधीपर्यंत जमा करायची याची त्यांना सूचना दिली जाते. 2 नंबर काय असतो याचा पुढली प्रोसेस आहे पूर्व अर्थसंकल्पीय चर्चा. आता यामध्ये विविध मंत्रालयांकडून परिपत्रकाच्या आधारावर प्रपत्रे भरून ती जमा केली जातात. ही प्रपत्रे जी आहेत ती मंत्रालयीन स्तरावर किंवा विभागीय स्तरांवरची असतात. काही प्रपत्रे ही जमेची असतात, तसेच CBDT किंवा CBIC मंडळाने जमा केलेली करविषयक प्रपत्रे. काही प्रपत्रे असतात ती खर्चाची असतात, ग्रामीण विकास मंत्रालयाची असतील. या प्रपत्रामध्ये 3 वर्षाचे रकाने असतात. मागचे वर्ष किंवा चालू वर्ष किंवा अर्थसंकल्पीय वर्ष तसेच मागील वर्षाचे आकडे हे अंतिम आकडे असतात. हे आकडे त्या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय आकड्यापेक्षा वेगळे असू शकतात. चालू वर्षाचे अर्थसंकल्पीय आकडे म्हणजे बजेट एस्टिमेट आणि सुधारित आकडे या दोघांचा जो असतो अंतर्भाव असतो. शेवटच्या रकान्यामध्ये बघा अर्थसंकल्पीय वर्षाचे आकडे दिलेले आहेत. वित्त मंत्रालयाच्या विविध मंत्रालय व मंत्रिमंडळासोबत पूर्व अर्थसंकल्पीय बैठका ज्या आहेत त्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होतात. या दरम्यान विविध प्रपत्रे जी आहेत ती गोळा केली जातात. यासाठी विविध प्रशासन विभाग, वित्त आयोग किंवा महालेखापालाची मदत घेतली जाते. तर देशातील उद्योगपती असतील, अर्थतज्ञ, त्याचबरोबर CII, कामगार संघटना व कृषी तज्ञ तसेच रिझर्व्ह बँक यांच्या सोबत आहे ती चर्चा केली जाते. पुढील 3 नंबरची प्रोसेस असेल जमा निर्धारण. एका आर्थिक वर्षामध्ये राजकोषात जे जमा होते रक्कम तिला आपण अर्थसंकल्पीय जमा असे म्हणतो. तर हे जे आहे ते दोन प्रकारामध्ये ही प्रकारची जमा असते. पहिली असेल ती महसुली जमा, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. महसुली जमामध्ये काय असतं तर शासनाला मिळणारा कर, त्याचबरोबर व्याज, नफा व लाभांश या जमेत टाकला जातो. आता शेजारील आकृतीमध्ये बघा या ठिकाणी महसुली खर्च निळ्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. तर निळ्या रंगाचे जे आकडे दाखवले आहेत ते एकूण जे आहे ते 22.4 लाख कोटी महसूल जमा झालेले आहे. तर या जमेचे वर्गीकरण परत 2 गटामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये असेल पहिलं कर महसूल. आता तुम्ही या ठिकाणी बघा कर महसूलसाठी हा मोठा जो निळा रंगाचा आहे तो कर महसूल म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू. या अंतर्गत काय येतं, या अंतर्गत सर्व जे आहे ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करापासून मिळणारा महसूल ह्यात घेतला जातो. आणि केंद्रीय अधिभार उपकरणापासून मिळणारा महसूल या सदरात जे आहे तो टाकले जातो. आता असा अंदाज जो आहे तो बनवला जातो. 2022-23 मध्ये 19.34 लाख कोटी रुपये महसूल जो आहे तो कर महसूल स्वरूपात मिळाला होता. पुढील असेल राहिलेला जो करेत्तर महसूल, राहिलेला जो तुम्ही बॉक्स बघू शकता निळ्या कलरचा फिक्कट, तो करेत्तर महसूल आहे. त्याच्यामध्ये काय असतं, केंद्राला व्याज, नफा, लाभांश स्वरूपात मिळणारा महसूल या सदरात आहे तो टाकला जातो. जसे राज्यांनी किंवा कर्ज घेतलेल्या देशांनी कर्जापोटी केंद्राला दिलेले काय असतील व्याज असेल, सार्वजनिक उद्योगामधून मिळणारा लाभांश असेल किंवा नफा, रिझर्व्ह बँक व सार्वजनिक बँकांमधून मिळणारा लाभांश असेल किंवा राजकोषीय सेवांमधून म्हणजे नोटा छपाई केल्यानंतर, पोस्टाची तिकीट विकल्यावर किंवा कर्ज रोखे विकल्यानंतर मिळणारे उत्पन्न असेल, साधारण सेवांमधून म्हणजे प्रशासन, पोलीस, संरक्षण मिळणारे उत्पादन असेल, सामाजिक सेवांमधून असेल, गृह, शिक्षण, आरोग्यामधून, तसेच वित्तीय सेवा असतील काय, बँका, विमा मिळणारे उत्पन्न असेल, तसेच दंड, परकीय देशांनी भारत सरकारला दिलेली अनुदाने असतील, करेत्तर महसुलामध्ये जी आहे ती टाकली जातात. त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे करेत्तर महसुलामध्ये काय काय गोष्टी असतात ते एकदा खूप व्यवस्थित बघा, खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे भांडवली जमा. त्या ठिकाणी बघा डायग्राम आहे त्याची. भांडवली जमा या ठिकाणी दाखवलेला आहे त्यांनी. भांडवली जमामध्ये काय येतं, चालू खर्च, व्याजासाठी खर्च किंवा बिगर कर्ज जमा या सर्व गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये येत असतात. पण एक एक करून माहिती बघूया. भांडवली जमा, शासनाला मिळणारे कर्ज
व कर्ज पुनर्प्राप्ती म्हणजेच मुद्दल परतफेड जी आहे ती या जमेमध्ये टाकली जाते. तर या जमा चित्रामध्ये पिवळ्या रंगाने दाखवल्या आपण मग असे बघितलं. आता बिगर कर्ज जमा म्हणजे असे राज्यांनी किंवा परकीय देशांनी केंद्र सरकारला दिलेली कर्ज परतफेड, त्याचबरोबर शासकीय उद्योगांमधून मिळणारा निर्गुंतवणुकीतून मिळणारे भांडवल असेल, शासकीय लिलावातून मिळणारे भांडवल यामध्ये टाकले जाते. तर कर्ज जमा म्हणजे काय तर भारत सरकार जी काही अंतर्गत बाजार कर्ज देते आणि परकीय कर्ज घेऊन भांडवल उभारते किंवा सार्वजनिक लोकलेख्यामधून उदाहरणार्थ अल्प बचत निधी असेल किंवा भविष्य निर्वाह निधी यातून उचल करते, ती काय या जमेत आहे ती टाकली जाते. तर 2022-23 मध्ये हा आकडा 16.61 लाख कोटी रुपये इतका होता. चालू अर्थसंकल्प संतुलित करण्यासाठी जी आहे ती यामध्ये 7.20 लाख कोटी रुपयाची आवश्यकता राहील, परंतु मागील कर्ज घेतल्यामुळे ते 9.40 कोटी रुपये व्याज द्यावे लागणार, ही त्यावेळी आकडे दिलेली आहेत कर्ज जमाचे. पुढील आहे पॉईंट तो खर्च निर्धारण. खर्च निर्धारण म्हणजे काय, म्हणजे एका आर्थिक वर्षात राजकोषातून जो खर्च होणार आहे त्याला अर्थसंकल्पीय खर्च असं म्हटलं जातं. मंत्रालयाच्या खर्चाची प्रपत्रे एकत्र करून जो आहे तो खर्चाचा आकडा मांडला जातो. अर्थसंकल्पीय खर्चाचे वर्गीकरण जे आहे ते महसुली खर्च आणि भांडवली खर्च या दोनमध्ये केलेला आहे. इथं बघा चार्टमध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च या 2 गटामध्ये केलं आहे, परंतु ते पुन्हा योजना खर्च आणि नंतर योजनेतर खर्च या 2 गटामध्ये नंतर विभागलेले, योजना आणि योजनेतर खर्च. त्यामुळे खर्चाचे जे आहे ते एकूण 4 सदर तयार होतात. 1986 ला 87 ला खर्चाचे वर्गीकरण जे आहे ते महसुली खर्च व भांडवली खर्च यासोबतच विकास खर्च आणि बिगर विकास खर्च जो आहे तो यामध्ये जे आहे ते होत असायचं. परंतु 1987-88 पासून खर्चाचे जे वर्गीकरण आहे ते महसुली खर्च, भांडवली खर्च यासोबतच नियोजित खर्च तसेच बिगर नियोजित खर्च जे आहे ते या गटामध्ये केलेलं आहे. 2017-18 पासून याचे वर्गीकरण जे आहे ते महसुली, भांडवली खर्च यासोबतच योजना खर्च किंवा योजनेतर खर्च यामध्ये केलेले दिसते. तर 2010 मध्ये पहिल्यांदा सी रंगराजन समितीने जे आहे ते पहिल्यांदा याचे वर्गीकरण करण्याची शिफारस केली होती. वार्षिक वित्तीय विवरणाला नियोजित खर्चाचा आराखडा नियोजन आयोगाच्या सल्ल्याने जे आहे ते भरला जातो, परंतु नियोजन आयोग ही 2015 पासून जे आहे ते बरखास्त केल्यामुळे केंद्रीय नियोजन आयोग ही संकल्पना काहीशी बाद झाली. बघा परत 9 मार्च 2015 नीती आयोगाची स्थापना केलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शिवराज सिंह चौहान उपगटाने ही शिफारस केल्यामुळे याचे सुसूत्रीकरण करून त्याचा संकोच करण्यात आला आहे. पुढील आपण पॉईंट बघूया आता महसुली खर्च. अर्थसंकल्पीय खर्च आहे त्याचे वर्गीकरण 2 गटात केलं आहे. पहिला असेल महसुली खर्च म्हणजे त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. महसुली खर्चामध्ये काय येतं, शासन पगार देते, पेन्शन, व्याज, अनुदाने व सेवा या ज्या खर्चाला जे आहे ते महसुली खर्च असं म्हटलं जातं. महसुली खर्च जो आहे तो 2022-23 मध्ये 31.94 लाख कोटी रुपये इतका होता. पुढील योजना महसुली खर्च. यामध्ये केंद्र सरकार जे आहे ते विविध योजनांवरती काय करत असते, पैसे खर्च करत असते, जसे की पगार असतील, मजुरी या सदरामध्ये टाकली जाते. उदाहरणार्थ खडू फाळा मोहीम असेल किंवा शिक्षकांचा पगार, मनरेगा अंतर्गत काही दिलेली मजुरी असेल, ही सर्व याच्यामध्ये अनुदाने टाकली जातात. योजनेतर महसुली खर्च. योजनेतर पगार असतील, पेन्शन किंवा व्याज, अनुदाने, सेवांवरील खर्च या सदरामध्ये टाकला जातो. उदाहरणार्थ काय तर सैनिकांचा पगार असेल, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन असतील किंवा जागतिक बँकेकडून घेतलेले काही कर्जाचे व्याज, अनुदाने असतील किंवा सबसिडी असेल. तर प्रशासकीय व आर्थिक सामाजिक सेवांवरील नागरी खर्च इत्यादी या खर्चापैकी व्याज देण्यासाठी केलेला खर्च जो आहे तो अविकासात्मक खर्च असं म्हटलं जातं. नॉन डेव्हलपमेंट खर्च त्याला म्हणतात. लक्षात ठेवा, हा प्रश्न जो आहे तो विचारला होता. पुढील आता आपण बघणार आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च मध्ये काय येतं, शासन कर्ज, गुंतवणूक व पायाभूत सुविधा भांडवली वस्तू खरेदीवर करत असते, तर या खर्चाला भांडवली खर्च असे म्हणतात. त्याचे वर्गीकरण परत 2 गटामध्ये केलेलं आहे. योजना भांडवली खर्च. यामध्ये या सदरामध्ये योजनांवर करत असलेला भांडवली खर्च टाकतात. उदाहरणार्थ खडू फाळा मोहीम अंतर्गत एखादी वर्ग खोली उभारणी असेल किंवा राष्ट्रीय योजना अभियान अंतर्गत काही उपकेंद्रे उभारणी असतील. दुसरा असेल योजनेतर भांडवली खर्च. योजनेतर भांडवली खर्चामध्ये काय येतं, तर यामध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक करणे, तसेच राज्यांना कर्ज देणे, परकीय देशांना कर्ज देणे, पायाभूत सुविधा, रस्ते उभारणे, युद्ध सामग्री खरेदी करणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते योजनेतर भांडवली खर्च यामध्ये येतात.
पुढील असेल अंतिम निर्धारण म्हणजे वार्षिक वित्तीय विवरण. अंतिम निर्धारण काय? जानेवारीच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये जमा खर्चाचे निर्धारण केले जाते. खर्च निर्धारानंतर अंतिम निर्धारणाला या टप्प्यामध्ये सुरुवात होते व बजेटचा जो आहे तो अंतिम मसुदा तयार करण्याचा असतो. त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय तूट असते. अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. यामध्ये 1996-97 पासून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तूट जी आहे ती 0 दाखवली जाते. आता 2 आकृत्यामध्ये आपण बघूया यांनी काय दाखवलेलं आहे असं. आकृत्या आपण बघूया. त्याच्या आधी आपण हे बघू. अर्थसंकल्पीय तुटीचा फॉर्म्युला आहे अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा. खर्च वजा जमा केला तर आपल्याला टोटल जी आहे ती तूट किती आहे ती भेटत असते. महसुली तूट. महसुली तूट म्हणजे महसुली जमा आणि महसुली खर्च यांच्यामधील जे असणार आहे ती वजाबाकी त्या हिशोबाला जे आहे ते महसुली तूट असे म्हणतात. महसुली खर्च वजा करून मिळते त्याला आणि जमा खर्च करून मिळते त्याला महसुली तूट असे म्हणतात. यामध्ये दाखवले आहे बघा. अर्थसंकल्पीय जमामध्ये काय येतं तर राजकोषीय तूट येते आणि प्राथमिक तूट ह्या 2 गोष्टी यामध्ये येत असतात. भांडवली खर्चामध्ये भांडवली तूट आणि भांडवली खर्च. आता हे बघू शकता तुम्ही. यामध्ये डायग्राम बघण्यापेक्षा आपण इथे जो आहे तो कन्सेप्ट एकदम क्लिअर केलेला आहे. त्यामुळं आपण आता नेक्स्ट पॉईंट बघूया. महसुली तूट म्हणजे काय असतं? महसुली खर्च वजा महसुली जमा. पण मग असे बघितलं. पुढील परिणामी महसुली तूट. 12व्या आडव्या रकान्यात अनुदानाचा आकडा मांडला आहे. अनुदानामुळे महसुली तूट वाढते. अनुदाने दिली नसती तर किती तूट आली असती हे जे आहे ते दर्शवण्यासाठी परिणामी तूट जे आहे ती काढतात. परिणामी महसुली तूट म्हणजे काय? महसुली तूट वजा अनुदाने ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्या आकडे मांडलेले आहेत मग अशी वरती होती. 2022-23 मध्ये ही तूट जी आहे ती 2.7% राहण्याचा अंदाज आहे. भांडवली तूट म्हणजे काय? भांडवली जमा आणि भांडवली खर्च या हिशोबाला जे आहे ती भांडवली अर्थसंकल्प असे म्हणतात. तर भांडवली खर्च वजा भांडवली जमा म्हणजे भांडवली तूट. आकृत्यामध्ये मग अशी बघितलं तसं त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. आता 1985 नंतर सार्वजनिक उद्योग उभारणीवरील खर्च जो आहे तो थांबवणे आणि अधिकाधिक कर्ज घेणे यामुळे अनुक्रमे भांडवली खर्च जो आहे तो कमी झाला आणि भांडवली जमा ती वाढली. आता ह्याच्यामध्ये काय भांडवली तुटीचा फॉर्म्युला तो दिलेला आहे. खर्च वजा जमा असेल तर भांडवली तूट अधिक स्वतंत्रपणे वार्षिक वित्तीय विवरण दर्शवत नसले तरी आपण तक्त्यातील 4थ्या आणि 13व्या रकान्यातील फरकावरून जे आहे ते काढता येते. खाली तक्ता दिलेला आहे. 15व्या रकान्यामध्ये जे आहे ते महसुली तुटीचा आकडा जुळतो. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट 0 येते. अर्थसंकल्पीय तुटी जी आहे त्याकडे दाखवलेले आहेत. आपण एक एक करून खाली बघणार आहे चार्ट. राजकोषीय तूट आता बघूया. भांडवली जमेतली बिगर कर्ज जमा म्हणजे निर्गुंतवणुकीतून मिळणारी रक्कम किंवा कर्ज परतफेडीतून मिळण्यासारखी पुनर्प्राप्ती ही हमखास मिळण्याचा अंदाज असतो. परंतु अर्थसंकल्पीय वर्षात उर्वरित खड्डा म्हणजे कर्ज घेऊन भरला जाईल असा काहीसा प्रस्ताव अर्थसंकल्पामध्ये मांडला जातो. म्हणजे शासनाचा अर्थसंकल्प जो आहे तो संतुलित दिसता असला तरी आजच्या घडीला तिजोरीचा हातभार खड्डा राहण्याचा जो आहे तो अंदाज असतो. राजकोषातील हा खड्डा म्हणजे राजकोषीय तूट होय. राजकोषीय तूट म्हणजे काय? कर्ज व देयता या गोष्टी राजकोषीय तुटीमध्ये येत असतात. आता ह्याच्यामध्ये बघा चार्टमध्ये दाखवलेलं आहे. धनविधेयक जे असेल त्याच्यासाठी स्पेशल कलम आहे घटनेमध्ये. एक धनविधेयकासाठी 109, राज्यासाठी तोच असेल 198. धनविधेयकाची व्याख्या जी आहे ती 110 मध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये 90 ॲड केले की लक्षात ठेवा राज्याची इथे 199. 111 असेल विधेयकाची सहमती, 200 असेल राज्यासाठी. तर ह्या जो आहे तो राज्यघटनेचा पार्ट आहे. ह्याच्यातील काही महत्त्वाचे कलम आहेत सर्व ते वाचा एकदा. नवीन आता आर्थिक वर्ष सुरू 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाबद्दल आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये माहिती बघितली. नीती आयोगाने आर्थिक वर्षासाठी काय मत आहे जाणून घेऊया. आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता विचारात घेण्यासाठी डॉक्टर शंकरे आचार्य यांच्या अंतर्गत समिती करण्यात आली होती. आपण त्या चॅप्टरमध्ये संपूर्ण व्यवस्थित माहिती जी आहे ती बघितली होती. तर आर्थिक वर्ष निर्धारित करण्याचे 4 पर्याय आहेत. पहिला असेल एप्रिल ते मार्च जे सध्या चालू आहे म्हणजे जुलै ते जून, ऑक्टोबर ते सप्टेंबर, जानेवारी डिसेंबर वरील अहवालामध्ये जे आहे ते आर्थिक वर्ष स्वीकारण्यावर भर देण्यात आला. इंग्लंडमध्ये जे आहे ते आर्थिक वर्ष जे आहे ते एप्रिल ते मार्च या दरम्यान असते. तसेच मोसमी पावसाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यानचा ईशान्य मोसमी पाऊस या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
परंतु नवीन आर्थिक वर्ष एप्रिलला सुरू होते, म्हणजे सप्टेंबरमध्ये ते ठाऊक झाले की पाऊस कमी पडलाय, तर पुढचे 6 महिने जे आहे ते जुन्या अर्थसंकल्पानुसारच कारभार चालतो. त्यामुळे जर अर्थसंकल्प 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला मांडला आणि नवीन वर्ष 1 जानेवारीला सुरू झाले, तर नुकत्याच पडून गेलेल्या पावसाचे आकलन होऊन हवे ते बदल घडवता येतील. जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष कायदा यंत्रणेला पूरक ठरू शकते. अनेक भारतीय संस्कृती सणामध्ये वेगळे आर्थिक वर्ष जे आहे ते पूरक ठरू शकते, अशा अहवालामध्ये म्हटले होते. पुढील पॉईंट आहे जो महत्त्वाचा आहे, तुटीचा अर्थ भरणा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे सरकारच्या दृष्टीने. हा जो आहे तो परीक्षेला देखील पडतो भरपूर वेळा, पण तो आता बघूया. अर्थसंकल्पामध्ये तूट दाखवली जाते, म्हणून भारतीय अर्थसंकल्पामध्ये राजकोषीय तूट, प्राथमिक तूट तसेच महसुली तूट आहेत. तुटीचा जो अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे जमेपेक्षा जे आहे ते खर्च जास्त असणे, जास्तीत जास्त खर्च भागवणे याला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हटले जाते. आता केन्स या अर्थतज्ञाने आर्थिक मंदी दूर करण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प सादर करणारे राजकोषीय धोरण राबवण्याचा जो आहे तो सल्ला दिला होता. लक्षात ठेवा, ह्याच्यावरती जो आहे तो प्रश्न आला होता. पुढे 1929च्या मंदीतून हळूहळू जग बाहेर येऊ लागले. कालांतराने आर्थिक विकास करण्यासाठी देखील याचे तत्व अवलंबण्यात आले. रशिया व भारतासारख्या देशांमध्ये नियोजनाला भांडवल पुरवण्यासाठी देखील तुटीच्या अर्थसंकल्पाचे महत्त्व होते. तर ह्यामध्ये काय उद्दिष्ट आहेत? पहिला असेल आर्थिक मंदी दूर करणे, दुसरा असेल आर्थिक विकास करणे, कल्याणकारी विकास योजना राबवणे आणि नियोजन जे आहे ते साध्य करणे. वरीलपैकी आर्थिक मंदी हे जुने तथा उर्वरित उद्दिष्ट आहे, हे आधुनिक उद्दिष्ट बनलेले आहेत. आता तुटीचा अर्थसंकल्पामध्ये जे आहे ते याच्यामध्ये बघू शकता, खर्च जो आहे तो जास्त असतो जमेपेक्षा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचवार्षिक योजनाद्वारे नियोजन आणि विकास साध्य करण्यासाठी शासनाला जो आहे तो अतिरिक्त भांडवलाची गरज मिळाली. त्यामुळे शासनाने तुटीच्या अर्थसंकल्पाचे धोरण वापरणे चालू ठेवले. या तुटीमुळे जे आहे ते अर्थभरणा म्हणून कर्ज घेण्याचे धोरणही यामध्ये चालू ठेवले. त्यामुळे अर्थभरण्याचे जे आहे ते 3 टप्प्यात विभाजन केले. पहिला असेल योजना सुटीपर्यंत काळ, म्हणजे अर्थव्यवस्थेवर युद्धजन्य भांडवली खर्चाचा आहे तो प्रचंड ताण होता. सार्वजनिक उद्योगावरील खर्चाचे जे होते बिले ती जास्त होती. विकासबाह्य अनुत्पादक कार्यावरचा जो खर्च होता तो पण जास्त होता. या खर्चाची तरतूद तुटीचा अर्थसंकल्प सादर करून अर्थभरणा करून घेण्यास मदत झाली. यामुळे सरकारवरील कर्जाचा आणि पर्यायाने व्याजाचा बोजा जो आहे तो वाढत गेला. 4थी ते 7वी योजना यामध्ये काय झालं? सार्वजनिक उद्योगावरील प्रचंड खर्च करण्यात आला. या उद्योगातील भांडवलावर आणि कर्मचाऱ्यांवर भरपूर खर्च झाला. त्यामुळे ह्याच्यामुळे सबसिडीचा भारही वाढत होता. परंतु 1991 नंतर काय झालं? आर्थिक सुधारणांची जी आहे ती सुरुवात झाली. IMF आणि जागतिक बँकेच्या अटी वजा शर्ती करून कठोर राजकोषीय धोरण राबवण्यास सुरुवात झाली. राजकोषीय शिस्तीत महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे ह्याचा जो आहे तो कार्यक्रम वापरण्यात आला ह्या योजनेचा. तर ह्यामधून याचे जे आहे ते 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केले. तुटीचा अर्थभरणा आर्थिक विकास साधण्यासाठी केला जातो, तसेच नियोजनासाठी, भांडवल उभारणी करण्यासाठी आणि योजना खर्च भागवण्यासाठी केला जातो. तुटीचा अर्थ भरण्याचे उपाय काय आहेत? तुटीचा अर्थ भरण्याचे सरकार परकीय चलन, परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज, रिझर्व्ह बँकेकडून उचल घेणे, तसेच रिझर्व्ह बँकेकडून जे आहे ते कर्ज घेणे आणि चलन निर्मिती करणे याच्यावरती उपाय आहेत. आता परकीय मदत. काही देश आर्थिक संकट दूर करण्यासाठी ते नगण्य व्याज आकारून आर्थिक मदत करत असतात. या मदतीचा तुटीचा अर्थ भरण्यासाठी वापर केला जातो. काही वेळा मदत अनुदानाच्या स्वरूपामध्ये देखील दिली जाते, तसेच म्हणजे ती जवळपास मोफतच असते. 1947 ते 74 पर्यंत भारताला अशी बरीच परकीय अनुदाने मिळाली होती. तर ह्याला आपण काय म्हणतो? परकीय मदत सरकारची देणी किंवा लायबिलिटी नसते. परकीय कर्ज भेटतात, त्याच्यामध्ये परकीय कर्ज घेण्याचे फायदे काय आहेत? तर तत्कालीन फायदा होतो, म्हणजे ह्याच्यामुळे परकीय चलनही प्राप्त होते आणि परकीय कर्ज अंतर्गत कर्जापेक्षा तुलनेने स्वस्त असते. IMF किंवा वर्ल्ड बँक सारख्या संस्था दीर्घकालीन कर्ज पुरवत असतात. परकीय कर्ज घेताना सोबत वित्तीय शिस्त जी आहे ती घेऊन येते. त्यामुळे हमी म्हणून सरकारला बृहत्लक्षी सुधारणा ज्या आहे ते कराव्या लागतात. परकीय कर्जामुळे अर्थव्यवस्थेतील वित्तीय जागतिकीकरणाचा आहे तो भाग बनते. परकीय कर्ज वेळेवर फेडल्यामुळे सरकारचे आंतरराष्ट्रीय पत निर्माण होऊन विश्वासार्हता जी आहे ती येते. याचे काही तोटे देखील आहेत. कर्जाचा डोंगर उभा राहिल्यास अर्थव्यवस्थेमध्ये काय होते? संकट येऊ शकते. परकीय कर्ज जे आहे ते परकीय चलनात परत करावे लागते. विनिमय दर प्रतिकूल असल्यास तोही फटका जो आहे तो सहन करावा लागतो.
अंतर्गत कर्ज ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे अंतर्गत कर्जामध्ये तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी सरकार अंतर्गत कर्ज घेते. अंतर्गत कर्जामुळे देशाचे हिते सार्वभौमत्व टिकून राहते. मात्र देशातला पैसा जो आहे तो देशातच वापरल्यामुळे चलन पुरवठ्यामध्ये संकोच होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने अंतर्गत कर्ज उभारणी केल्यामुळे खाजगी क्षेत्राला जो आहे तो निधीची उपलब्ध आहे ती कमी होते. पुढील रिझर्व्ह बँकेकडून उचल घेतली जाते. म्हणजे रिझर्व्ह बँक स्वतः काही उत्पन्न कमवत असते. रिझर्व्ह बँकेचे उत्पादनाचे स्रोत आहे ते म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार केल्याबद्दल व्याज मिळत असते. सरकारला कर्ज उभारून दिल्याबद्दल मिळणारी फी असते किंवा परकीय चलन संपत्तीमध्ये केलेल्या उत्पादनातील गुंतवणूक या उत्पन्नामुळे सरकारला लाभांश दिल्यानंतर जे उत्पन्न मिळते ते रिझर्व्ह बँक साठा किंवा निधीमध्ये ठेवते. जसे चलन किंवा सुवर्ण मूल्यामध्ये खाती निधी असते. तर हा जो आहे तो आकस्मिक निधी म्हणून देखील किंवा खाते निधी म्हणून देखील वापरला जात असतो. सरकारची देणी काय असतात? सरकारच्या देण्यामध्ये कर्जाचे घटक आहेत. जसं की काय असतील, पहिला असेल सरकारवरील कर्ज असतील व अशी रक्कम जी सरकार देणी लागते. ज्या सर्व रकमांना सरकार आहे ती लायबिलिटी असा शब्द वापरला. त्यामुळे सार्वजनिक कर्जाचे आहे ते घटक बघताना कर्जासोबतच इतर देणी सुद्धा गणली जातात. आता सार्वजनिक कर्ज तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी सरकार कर्ज घेत असते. सार्वजनिक कर्ज हे सरकारच्या मालकीचे महत्त्वाचा स्रोत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच स्थानिक सरकार या सर्वांवरील कर्ज जे आहे ते सार्वजनिक निधी असे समजले जाते. याचे जे आहे ते दोन प्रकार पडतात, अंतर्गत कर्ज किंवा बहिर्गत कर्ज. केंद्र सरकार जेव्हा अंतर्गत म्हणजे तसेच बहिर्गत कर्ज घेऊ शकते, तसेच राज्य सरकार व स्थानिक सरकार मात्र परकीय कर्ज जे आहे ते घेऊ शकत नाही, फक्त अंतर्गत कर्ज घेऊ शकते. आता अंतर्गत कर्जामध्ये काय येतं, तर देशातील व्यक्ती किंवा वित्तीय संस्था असतील इतर संस्था करून घेतलेल्या कर्जाला जे आहे ते अंतर्गत कर्ज म्हणतात. ही विशिष्ट मुदतीसाठी असतात. 1 वर्ष काळाची म्हणजे लघु मुदतीची, 1 ते 7 वर्ष काळाची म्हणजे मध्यम मुदतीची असतात आणि 7 वर्षापेक्षा जास्त असतील ती दीर्घ मुदतीची. आता बाजार कर्ज विशिष्ट मुदतीच्या शासकीय प्रतिभूमी त्या विकल्या जातात. त्यामुळे ही कर्ज मध्यम व दीर्घ मुदतीची असतात. ट्रेझरी बिल 14, 91, 182, 364 दिवसाच्या मुदतीची असतात. ही बिले विकून शासनाला जे आहे ते लघु मुदतीचे कर्ज उभारण्यात येते. भारत सरकार काही विशिष्ट प्रतिभूमी म्हणजे स्पेशल सिक्युरिटी रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करून हे कर्ज उभारत असते. बिनव्याजी रुपया प्रतिभूमी देखील यामधून देखील कर्ज भेटत असते. तसेच मार्च 2004 पासून रिझर्व्ह बँक लघु मुदतीचे कर्ज रोखे व ट्रेझरी बिल विकून परकीय गुंतवणुकीतून येणारा पैसा स्वतःकडे म्हणजे शासनाकडे वळवते. ही देखील बाब सरकारसाठी कर्जच आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. आपण दुसरा पॉईंट बघूया, परकीय कर्ज. परकीय कर्जामध्ये काय येतं, परकीय नागरिक किंवा देश असेल, परकीय वित्तीय संस्था असतील किंवा बहु आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था असतील, त्यामध्ये IMF किंवा वर्ल्ड बँक येतो, तर यांच्याकडून घेतलेल्या कर्जाला परकीय कर्ज म्हणतात. तर परकीय व्यापार तोल या प्रकरणामध्ये आपण बघणार आहे. शासनाची जी इतर देणी आहेत त्यामध्ये आपण केंद्राच्या निधीमध्ये सार्वजनिक लोकलेख्याचा अभ्यास केला. यातील रक्कम शासन वापरते आणि कालांतराने परत करते, कारण या रकमा ज्या आहेत त्या जनतेच्या असतात. भारत सरकारने या लोकलेख्यामधून निधी उचलल्यास तो कर्ज असं म्हणता येईल, फक्त देणी म्हणून संबोधला जातो. यामध्ये भविष्य निर्वाह निधी असेल, राष्ट्रीय अल्प बचत निधी असतील, सबसिडी पोटी दिल्या जाणाऱ्या काही प्रतिभूमी यामध्ये याचा समावेश होतो. सार्वजनिक कर्जातील वाढ आणि भार 1950-51 मध्ये केंद्र सरकारवरील निव्वळ देणी जी आहेत तो आकडा 2,565 कोटी रुपये होता. तो 135 लाख कोटी रुपये इतका झाला 2021-22. तर हा जो आहे तो ह्यामध्ये काय झालेला आहे, आपण आकडेवारीनं विचारात घेतात तर महत्त्वाचा पॉईंट बघूया. अंतर्गत कर्जाचा वाटा 96.4% आणि परकीय कर्जाचा वाटा 3.6% आहे आत्ता 2021-22 मध्ये. सार्वजनिक कर्जात मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये वाढ झालेली आहे. कोविड-19 जे आहे ते राजकोषीय धोरण राबवावे लागल्यामुळे ही वाढ झालेली दिसते. तसेच अंतर्गत कर्जापैकी बाजार कर्जाची मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची रक्कम जी आहे ती सर्वाधिक असते. ह्याच्यामध्ये त्यांनी पॉईंट चार्ट दिलेला आहे बघा, सर्व माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. किती अंतर्गत कर्ज होते, बाजार कर्ज होते वगैरे. सार्वजनिक लेखे व लेखा परीक्षण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. राज्यघटनेमध्ये देखील आपण हा पॉईंट बघितला. संसद, वित्त मंत्रालय किंवा कॅग महालेखा परीक्षक हे सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतात.
संसदेच्या सहमतीशिवाय, लक्षात ठेवा, विनियोजन विधेयक संमत झाल्याशिवाय कार्यकारी शासन संचित निधीतून खर्च करू शकत नाही. खर्च केल्यानंतर त्याचा हिशोब व तपासणी 3 संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. त्यासाठी पहिला असेल जमा खर्च, दुसरा असेल लेखी आणि लेखापरीक्षण. पहिला आता आपण पॉईंट वाईज कन्सेप्ट बघूया, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. जमा खर्च म्हणजे काय? जमा खर्च म्हणजे पैसे किंवा पैशाचे मूल्य असणाऱ्या बाबींची पद्धतशीर नोंदणी. तर लेखी म्हणजे काय? जमा खर्चांच्या व्यवहाराची गोषवारा, विश्लेषण आणि सारांश काढणे. उदाहरणार्थ, एखाद्या खाजगी क्लास चालकाकडे असणाऱ्या विद्यार्थ्याची येणारी फी आणि क्लास चालकाने होणारा खर्च याची एका एक्सेल फाईलमध्ये नोंदणी होत असते, तर त्यांना जमा खर्च असे म्हणावे लागते. तर विविध फॉर्म्युले किंवा फिल्टर लावून हा जो आहे तो नफा किती झाला, किती मुलांची फी बाकी राहिली, भांडवली वस्तूंवर खर्च, नोट्सवर किती खर्च झाला या देखील विचारात घेतला जातो. लेखापरीक्षण म्हणजे एखाद्या संस्थेच्या लेख्याचे पूर्वग्रहित परीक्षण व मूल्यांकन करणे होय. यामध्ये सर्व जे आहे ते एक्सप्लेनेशन केलेलं आहे. लेखी आणि लेखापरीक्षण आपण आता बघितलं, तेच जे आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे. वित्त मंत्रालय लेख्याचे महत्त्वाची कार्य पार पाडत असते. या मंत्रालयाअंतर्गत महालेखापरीक्षक कार्यरत असते. अर्थसंकल्पीय मंजुरीप्रमाणे कार्यकारी शासन म्हणजे राजकोषाचा विनियोजन करत असते. सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था असलेल्या संसदेच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या व्यवहाराचे लेखापरीक्षण करते. तर सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांमध्ये काय येतं? पहिलं असेल नियंत्रक व महालेखापरीक्षक, कॅग त्याला आपण म्हणतो, आणि भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग. महालेखापरीक्षक हेच भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे जे असतात ते प्रमुख असतात. कलम 148 अंतर्गत जे आहे ती महालेखापरीक्षकाची नियुक्ती केलेली आहे. त्यांची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपती करत असतात. तर सरकारची विविध मंत्रालय किंवा रेल्वे. तिसरा असेल संरक्षण, डिफेन्स आणि पोस्ट दूरसंचार. यामध्ये जे आहे ती 4 गटामध्ये विभागणी केली आहे. तर यामध्ये काय होतं? या जमा खर्चाचे 10 संचालनाची कार्य जी आहे ती कार्यरत असते. 8 भारतात असून लंडन व वॉशिंग्टन या ठिकाणी एक आहे. सोबत एक बॉक्स दाखवला आहे, या ठिकाणी बघू शकता. 1976च्या आधी आणि 76च्या नंतर काय फरक झाला होता, या गोष्टी यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. 1976 नंतर जे होते ते 76च्या आधी बघूया आपण. भारत सरकार च्या आधी वित्त मंत्रालय सल्लागार जे आहे ते जमा खर्च बघायचे. तसेच 1976च्या आधी काय व्हायचं, वित्त आयुक्त आहेत ते जमा खर्च बघायचे वित्त मंत्रालयाचे. त्याच्यानंतर सर्वोच्च महालेखापरीक्षकांची स्थापना करण्यात आली. त्यांच्या अंतर्गत महालेखापरीक्षक होते, ते लेखी आणि लेखापरीक्षण करायचे. आता काय चाललंय, वित्त मंत्रालयाअंतर्गत महालेखापाल असतात आणि त्यांनी लेखी चेक करतात आणि महालेखापरीक्षक लेखापरीक्षण करत असतात. ही सर्व तुमच्या चार्टची माहिती आपण या ठिकाणी बघितली. आता पुढील पॉईंट बघूया. 1923 मधील इंचकेप समिती, 24 मधील मुडमन समिती आणि 1929 मधील सायमन कमिशन पहिले महालेखापरीक्षक जे होते आणि दुसरे महालेखापरीक्षक होते, यांनी वेळोवेळी लेखांपासून जे आहे ते लेखापरीक्षण वेगळे करण्याची शिफारस केली होती. वरील शिफारस जी आहे ती 1976ला प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आली आणि जे आहे ते नवीन वित्त सल्लागार म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर हे पद निर्माण करण्यात आले. तर वित्त सल्लागाराचे जमा खर्चाचे काम देण्यात आले. लेखे तयार करण्याचे काम वित्त मंत्रालयाच्या खात्याअंतर्गत करणाऱ्या महालेखापालाकडे जे आहे ते देण्यात आले आणि महालेखापरीक्षकाकडे फक्त लेखापरीक्षणाचे काम जे आहे ते 1976 पासून देण्यात आले. आपण मग अशी चार्टमध्ये बघितलं त्या पद्धतीने. तर 1999ला काय झालं, महालेखापरीक्षकाची AAB म्हणजे ऑडिट ॲडव्हायझरी बोर्ड म्हणून स्थापना करण्यात आली. सार्वजनिक लेखी व लेखापरीक्षणाचे तज्ज्ञांनी 1996 मध्ये भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था जी आहे ती स्थापन केली आणि याचे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे. भारत सरकारच्या विविध वित्तीय संस्था असतील किंवा भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग असेल, यामधील माझे अधिकारी किंवा कार्यरत असलेले सदस्य या ठिकाणी यामध्ये काम करतात. या संस्थेला लेखा व लेखापरीक्षण याची जबाबदारी या विषयातील तज्ज्ञ संस्था आहेत त्याकडे दिली जाते. महालेखापाल ही जी पोस्ट आहे, CGA, ती आपण बघूया. हे जे आहे ते जमा खर्चाचे लेखे तयार करत असतात, त्यांच्यावर काम असतं. कलम 150 नुसार घटनेमध्ये सांगितलं आहे, राष्ट्रपतीच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत असतात. केंद्र शासनाचे लेखे जे आहेत, लक्षात ठेवा, केंद्र शासनाचे लेखे हे ठेवले जातात. 1976 पूर्वी हेच काम महालेखापरीक्षकाकडे होते, नंतर ते बदलले. महालेखापरीक्षक वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागांतर कार्यरत असतात. लेख्याची रचना, तत्व, प्रपत्रे किंवा वित्त मंत्रालयासाठी खर्च, महसूल, त्रुटी या सर्व काम ते करत असतात. आता 2022 पासून जे आहे ते सोनाली सिंग या महालेखापाल म्हणून
नियुक्त आहेत. पुढील महालेखा परीक्षक किंवा नियंत्रक व महालेखा परीक्षक असे म्हणतात. कलम 148 अंतर्गत याची नियुक्ती करण्यात आली आहे. महालेखा परीक्षक जे आहे ते वैधानिक पद आहे. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आयोगाने या पदाला जी आहे ती स्वायत्तता दिलेली आहे. तसेच वित्तीय, आता आपण महत्त्वाच्या समित्या बघणार आहे. वित्तीय संसदीय समित्या म्हणजे फायनान्शियल पार्लमेंटरी कमिटी त्याला आपण म्हणतो. 3 महत्त्वाच्या समित्या आहेत यामध्ये भारतामध्ये. त्याच्यावरती लक्षात ठेवा, प्रश्न पडत असतो राज्यघटनेमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये देखील. पहिली असेल अंदाज समिती. आपण एक करून माहिती बघू. लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उद्योग समिती. अंदाज समितीमध्ये काय आहे, त्याची निर्मिती जी आहे ती जॉन मताई यांनी केली होती 1950 मध्ये. सदस्य 30 सदस्य असतात. सर्व सदस्य आहेत ते लोकसभेमधून निवडून जातात. 30 सदस्यांमुळे ही समिती जी सर्वात मोठी समिती आहे. या सदस्यांची निवड जी आहे ती लोकसभा सदस्यांमधून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार केली जाते. ह्या कुठल्याही मंत्र्याला या समितीचे सदस्य होता येत नाही. समितीतील एखादा सदस्य झाला तर समितीचे सदस्य राखता येत नाही. या समितीमध्ये 25 सदस्य असतं. 1956 मध्ये सदस्य संख्या जी आहे ती 30 पर्यंत करण्यात आली. कालावधी जो आहे तो 1 वर्षासाठी नियुक्ती केली जाते. वरील सदस्यापैकी लोकसभाचे सभापती असतात ते एका समितीचे जे आहे ते अध्यक्ष म्हणून निवडले जातात. साहजिकपणे अध्यक्ष जो आहे तो लोकसभेचाच अध्यक्ष असतो. परंपरेने अध्यक्ष आहेत या ठिकाणी केलेले. या समितीमध्ये लोकसभेचे उपसभापती सदस्य म्हणून निवडले गेले असतील तर या समितीचे ऑटोमॅटिकली ती काय ते अध्यक्षमध्ये निवडले जातात. कार्य काय असतात या समितीचे कार्य आहे ती काटकसर सुचवणे, आर्थिक व्यवहारामध्ये सुसूत्रता आणणे. त्यामुळे या समितीला जे आहे ते सतत मितविवता समिती म्हणजे कंटिन्युअस इकॉनॉमी कमिटी असे देखील संबोधले जाते. यांची कार्य काय आहेत, आर्थिक सुधारणा करणे, संस्थात्मक पुनर्रचना करणे, प्रशासकीय सुधारणेसाठी सल्ला देणे, प्रशासनाची आर्थिक व साधारण कार्यशीलता जी आहे ती वृद्धिंगत करणे, तसेच अर्थसंकल्पीय खर्च संसदीय अंदाजाच्या आवाक्यात आणणे, संसदेला विविध अंदाजपत्रके सुचवण्यासाठी ही मदत करत असते. पुढील कमिटी आपण बघूया, लोकलेखा कमिटी. महत्वाची कमिटी आहे. निर्मिती आहे ती मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या सुधारणा 1921च्या कायद्यानुसार झाली होती. ही जी आहे ती सर्वात जुनी वित्तीय समिती आहे. 22 पैकी 15 सदस्य असतात. यामध्ये टोटल 22 असतात. त्यातील 15 लोकसभेतून आणि 7 जे आहेत ते राज्यसभेमधून निवडले जातात. ही देखील एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसारच निवडली जाते. यामध्ये कोणत्याही मंत्र्याला सदस्य होता येत नाही आणि जे आहे ते 1954-55 पासून राज्यसभेतील 7 सदस्य वाढवण्यात आले. या समितीमध्ये सदस्यांची नियुक्ती 1 वर्षासाठी केली जाते. लोकसभा सभापती जे असतात ते या समितीचे अध्यक्ष असतात. परंपरेने विरोधी पक्ष, लक्षात ठेवा, विरोधी पक्षातील जो सदस्य आहे तो या समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केला जातो. 1921 पासून प्रशासकीय परिषदेचा वित्तीय सदस्य या समितीचा प्रमुख असायचा, परंतु नंतर हे चेंज करण्यात आलंय. सर्व जी आहे ती माहिती यामध्ये एका चार्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. आपण ती सविस्तर बघूया आता. अंदाज समिती 1950 रोजी स्थापना, लोकलेखा समिती 1921 आणि सार्वजनिक उपक्रम समिती 1964 मध्ये. शिफारस कोणी केली होती तर जॉन मताई यांनी. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा यांनी, कृष्ण मेनन यांनी सार्वजनिक उपक्रम समितीची. सदस्य आहेत अंदाज समितीमध्ये 30 असतात. लोकलेखा समितीमध्ये 22 आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये पण 22. सर्वांची मतदानाची पद्धत एकच आहे, एकल संक्रमणीय पद्धत. कार्यकाळ 1 वर्षासाठी असतो. अध्यक्ष असतात ते लोकसभेचे ह्यामध्ये असतात, ह्याच्यामध्ये पण लोकसभेचे असतात. पण लोकलेखा समितीमध्ये विरोधी पक्षाचा सदस्य आहे तो अध्यक्ष असतो. मुख्य काम काय असतं बघा, फक्त आर्थिक सुधारणा करणे असेल, प्रशासकीय सुधारणा करणे, तसेच महालेखा परीक्षेचे विनियोजन करणे, सार्वजनिक उद्योगाचे अहवाल चेक करणे. याची उपनावे पण ठरवलेत, जसं की अंदाज समितीचं उपनाव आहे सतत मितविवता समिती आणि जे पब्लिक अकाउंट कमिटी आहे लोकलेखा समिती त्याचं नाव आहे संसदेचा पहारेकरी किंवा अंदाज समितीची जुळी बहीण देखील याला म्हटलं जातं. हा प्रश्न देखील पडला होता. आपण सर्व माहिती बघितलेली आहे. आता यामध्ये कार्य वगैरे आहे ते पण. सार्वजनिक उपक्रम समिती आहे ती पण आपण चार्टमध्ये बघितली. तर ह्यामध्ये सेमच माहिती दिलेली आहे, नवीन एक्स्ट्रा काही यामध्ये दिलेलं नाही. तर आपण जो आहे तो सार्वजनिक वित्त दिसले सरांच्या पुस्तकामधून सर्व चॅप्टर कव्हर केलेला आहे. याच्यावरती जी क्विज असेल ती टेलिग्रामवरती मी टाकलेली आहे. टेलिग्रामवर जाऊन तुम्ही चॅनल जे आहे ते जॉईन करा आणि त्याची लिंक जी आहे ती कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ